असे बेकार हाल होते ना की बापरे, सर्दी पार रक्को रक्को झाले मला. कान गुदगुद गुदगुद होत आहे कानामध्ये सुद्धा, कान आणि सर्दीने पार रक्को रक्को झालं. आवाजच पार चेंज झाला माझा. तेव्हा तर मित्रांनो, आज आजारी पडले मी. माहिती आहे का, सकाळी व्यवस्थित होते आणि आता अचानक मला अशा जोराजोरात शिंका यायला चालू झाल्या आहेत. घसा दुखतोय, कान दुखतोय आणि सर्दी झाली आहे प्रचंड. सहन होत नाही आहे मला. आणि असं एवढी आजारी पडले, अगदी एका क्षणात मी आजारी पडते. म्हणजे माझं आजारी पडायचंच असं असतं की मी आत्ता चांगली आहे आणि आत्ता लगेच क्षणार्धात आजारी पडते. हे बघा, अजून काही उठलेले नाही आहे. माझं ब्लँकेट पण असंच उशाला घेऊन झोपले. फक्त सकाळी नाश्ता केला आहे, यांना नाश्ता करून दिला आहे आणि हे गेलेत दुकानावरती. आणि हे गेल्यापासून मी अशीच झोपून आहे, कारण दुखतं आहे, कान दुखतं आहे भरपूर. असं हे सगळं घसाविसा खवखवतो आहे आणि दुखणं आल्यानंतर नाही उठूशी वाटत. पण आता मला उठावं लागेल, माझं अजून आवरायचं आहे. देवपूजा बाकी आहे माझी. देवपूजा करायला मला काही नाही म्हणत 1 तास लागेल आणि हे सगळं करायचं आहे. पण दुखते, डोकं पण दुखायला लागले, डोकं दुखते. जास्त आजारी नाही पडली पाहिजे, बाकी दुसरं काहीच नाही. कारण काय होते, मी आजारी पडले ना तर माझा आजार कमीत कमी 8-10 दिवस मी बरी होत नाही. मग मला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागते. सलाईन वगैरे, इंजेक्शन, गोळ्या ते नाही सहन होत मला. आणि माझा आजारच असा आहे ना की जर मला ताप आला ना तर मला 4-4 ब्लँकेट अंगावरती घ्यावं लागते. कारण ताप पण तेवढ्या स्पीडने येतो, थंडी पण तेवढ्या स्पीडने वाजते, सहन होत नाही. असं होतं. आणि वातावरण पण खराब आहे. वातावरणाच्या ह्या बदलामुळं माणूस आजारी पडतो. आणि तसंच आषाढ महिना झाल्यानंतर सगळेच मोस्टली आजारी पडतात आणि मी पण पडलेली आहे. थोडासा आवाजात चेंजेस वाटत असेल तुम्हाला, जास्त नाही. सर्दी भयानक होती मला बरं का. इतकी भयानक ना की कंटिन्यू म्हणजे सहनच होत नाही. माझं इनेलर इथेच उशाला कुठेतरी पडलेलं असेल माझ्याजवळसोबत. कंटिन्यू इनेलर, एक नॅपकिन, त्यानंतर विक्स आणि झेंडू बाम, ह्या गोष्टी माझ्याजवळ कंटिन्यू असतात बॅगमध्ये सुद्धा. कारण मी बाहेर जरी फिरायला कुठे गेली ना किंवा साध्या मम्मीच्या घरी जरी गेले तरी मी जाताना माझं पाणी सोबत घेऊन जाते. जरी समजा फिल्टरचं पाणी चेंज झालं ना तरीसुद्धा मी आजारी पडते. म्हणजे फिल्टरच्या पाण्यामध्ये सुद्धा चेंजेस झाला तरी पण मी आजारी पडते. तर असं माझं आजारी पडायचं कारण असते. कान कान लय दुखतं. माझे मिस्टर गेले दुकानावरती. मला म्हणत होते दवाखान्यात चल म्हणून, पण मी काही दवाखान्यात गेलेलं नाही. दवाखान्यात जा, गोळ्या घे, इंजेक्शन घे, ते नाही आवडत मला. आणि आत्ता आहे झोपूनच आहे, पण वाटेल बरं. आजारी पडायचं पण किती हे ना बघा ना, म्हणजे एका क्षणात आजारी पडते माणूस. म्हणजे माझं तरी असंच आहे की मी आत्ता चांगली असेल तर मी आत्ता लगेच आजारी पडते, पण लगेच पटकन नीट होत नाही. नीट व्हायला मला कमीत कमी 2-4 दिवस तरी जातात. आणि सर्दीचा त्रास तर मला एवढा बेकार आहे. गेल्या वर्षी तर मला कंप्लीट वर्षभर सर्दीचा त्रास होत होता. कंटिन्यू सर्दी, कंटिन्यू सर्दी. मला कुठे जायचं म्हटलं तरी सगळ्या गोष्टी सोबत ठेवाव्या लागत होत्या. आणि शिंका तर अशा येतात ना की भयानक. त्या दिवशी पण मम्मीच्या घरी गेले होते तेव्हा पण मी आजारी पडले होते. तेव्हा पण अचानक मला सर्दी झाली होती. तेव्हा पण मी कोणाशी बोलले नाही, काय नाही. माझी मी एकटी शांत बसले, कारण कंटिन्यू घसा खवखव करत होता. नाक पॅक झाल्यानंतर माणसाला कोणाशी बोलण्याची इच्छा पण होत नाही, जसं आत्ता झालेलं आहे बघा. असं वाटतं हे काढून फेकून द्यावं, इतका त्रास होतोय. झोपावं वाटते, थोडा वेळ झोपते. आता थोडा वेळ झोपते आणि त्यानंतर बाकीची कामं आवरते. कारण शेवटी आजारी पडलं म्हणजे शरीर पण महत्त्वाचंच ना. कामं करायचीच आहेत. आजारी पडलं तरी पण कामं करावीच लागतात. चांगलं असलं तरी पण कामं करावीच लागतात. काम काय कोणाला चुकत नाही. फक्त सर्दीने सुद्धा माणूस एवढं पेकळून जाऊ शकतो बघा ना. पूर्ण असं गळाटा झाल्यासारखं झालं आहे, पूर्ण असं विकनेस आला आहे. फक्त सर्दीने सुद्धा एवढा विकनेस येऊ शकतो. तसं जे पायाचे गोळे पण दुखतात आहेत. झालं की एका पाठोपाठ एक दुखणं चालू झालं. तर सर्दी होती, आता कोरडा खोकला पण यायला लागला.
देवा, रे नाही खरं, अंग गरम लागते, म्हणजे ताप पण येईल, वातावरण तेवढं खराब झालं त्याच्यामुळं.